कॉफी पार्टनर भाग 27। रुधिर क्षणाचाही विलंब न करता जीवाच्या जवळ येऊन थांबला। त्याने तिला कडकडून मिठी मारली। त्याच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता। आणि का नसणार? ध्यानीमनी नसताना स्वतः कोणतेही प्रयत्न न करता आत्ता जीवा त्याच्या समोर होती। खरंच देवाची लीला न्यारी होती। आत्ता तर त्याला पक्की खात्री पटली की देवाच्या मनात आहे त्या दोघांना एकत्र आणणं। जीवा तर स्तब्ध उभी होती। तिचे हात हवेतच होते। रुधिरच्या पाळीव फुलपाखरांनी धुडगूस घातलाच होता तिच्या पोटात। परिणामी तिचे गाल लाल झाले होते। डोळे फाडून अवनीश आणि मिहिका त्या दोघांकडे पाहत होते। रुधिर जीवापासून बाजूला झाला। खरंच आपलं जग फार छोटं आहे यार। आज पुन्हा एकदा मला याची प्रचिती आली। रुधिर हसून म्हणाला, तुम्ही ओळखता का एकमेकांना? अवनीशने साशंकतेने डोळे बारीक करून विचारले। जीवाला त्याच्या मनातले समजले। तिने मनोमन स्वतःचं कपाळ बडवून घेतलं। ती काही बोलणार इतक्यात रुधिरच पचकला। आम्ही एकमेकांना डेट करत आहोत। जीवाच्या खांद्यावर एक हात ठेवून तो उत्तरला। काय? मिहिका आणि अवनीश जोरात ओरडले, इतके की आजूबाजूची लोक त्यांना पाहायला लागली होती। जीवा देखील डोळे मोठे करून रुधिरकडे पाहू लागली। तो मात्र गोंधळून अवनीश आणि मिहिकाला पाहत होता। यार, इतकं ओरडण्यासारखं काय आहे यात अव्या? गोंधळून रुधिरने विचारले। जीवू, काय चाललं आहे हे सगळं? तू काही सांगितलं नाहीस मला। जर रुधिर तुझा बॉयफ्रेंड आहे तर शांतनूचे काय झाले? तो कुठे आहे? तुम्ही ब्रेकअप केला का? कधी घडलं हे सगळं? अवनीशने जीवावर प्रश्नांची तोफ डागली। लोक विचित्रपणे त्या चौघांकडे पाहत होती। जीवाला तर अवनीशला काय उत्तर द्यावे तेच समजत नव्हते। शांतनूच्या आठवणीने तिच्या डोळ्यात पाणी तरळले। हृदयातही कळ उमटली। रुधिर कपाळावर आठ्या पाडत अवनीशकडे पाहत होता। त्याच्या बोलण्यावरून रुधिरला इतके तर समजले होते की शांतनू जीवाचा बॉयफ्रेंड होता, पण पूर्ण गोष्ट अजूनही त्याला लक्षात येत नव्हती। मिहिकाचे आजूबाजूला लक्ष गेले। गाईज, ऐका ना, आपण आत बसून बोलूया। खाता खाता बोलू या विषयावर। इथे आपण थांबायला नको। मिहिका त्यांना समजावत म्हणाली। बरोबर म्हणत आहेस तू मिहू। चला, म्हणत अवनीश पुढे चालू लागला। त्याच्या मागे मागे हे तिघेही आले। जीवाने तिचे अश्रू पुसले। चौघेही कॅफेत दाखल झाले। रुधिरने डायरेक्ट जेवणाचीच ऑर्डर दिली। एक टेबल पाहून चौघेही बसले। ते तिघेही जीवाच्या बोलण्याची वाट पाहत होते, पण ती मान खाली घालून कोणत्या तरी विचारात हरवली होती। कदाचित शांतनूच्या आठवणी तिच्या मनात उफाळून आल्या होत्या। जीवू, डोंट चेक माय पेशन्स। मला खरं काय ते जाणून घ्यायचं आहे। मी 4 वर्ष मेलबर्नला काय गेलो, तू तर विसरूनही गेलीस की मी तुझा बेस्ट फ्रेंड आहे आणि तू तुझ्या आयुष्यातील प्रत्येक मोठी गोष्ट मला सांगायची। मला मान्य आहे की मला तो आडमुठा रूढ स्वभावाचा शांतनू मुळीच आवडायचा नाही, पण म्हणून तू कधी त्याचा विषय माझ्याजवळ काढायचीच नाहीस। तोच विचार करून तू तुमच्याबद्दल माझ्यापासून सगळं लपवलं ना? मला हे मुळीच आवडलं नाही। मला सगळं ऐकायचं आहे, तेही आत्ताच्या आत्ता। एकदम चिडून अवनीश म्हणाला। शांतनूचा विषय निघत होता, ज्यामुळे जीवाला वेदना होऊ लागल्या। तिला अस्वस्थ वाटू लागले होते। महत्प्रयासाने तिने तिचे अश्रू रोखून ठेवले होते। रागाच्या भरात अवनीशच्या ही गोष्ट लक्षात आली नाही, पण जीवाच्या बाजूला बसलेल्या रुधिरला ते चटकन समजले। तोही तर त्याच त्रासातून गेला होता। त्याने जीवाच्या हातावर हात ठेवला। त्याचा आश्वासक स्पर्श जाणवताच जीवाने मान वर करून त्याच्याकडे पाहिले। खळकन तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। रुधिरने तिचे डोळे पुसले। डोंट क्राय शोना, तो प्रेमाने म्हणाला। त्याचं बोलणं ऐकून ती थोडी शांत झाली। अवनीशला त्याची चूक उमगली।
रुधिरने जीवाच्या ओठांना पाण्याचा ग्लास लावला. पाणी पिऊन तिला बरं वाटलं. आय एम सो सॉरी जीवू. तुझ्या काळजीने मी नुसताच बडबडत सुटलो. त्या नादात मला लक्षातच आले नाही की तुला त्रास होत असेल. अवनीश दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. इट्स ओके अव्या. मी जर तुला सांगितलं असतं ना तर हातातलं काम सोडून तू भारतात आला असतास आणि शानला म्हणजेच शांतनूला धारेवर धरले असते. तू तुझं काम सोडून यावंस असं मला मुळीच वाटत नव्हतं, म्हणून मी तुला काहीच सांगितलं नाही. 2 वर्षांआधी आमचा ब्रेकअप झाला. तू बरोबर होतास अव्या. शान कधी त्या नात्यात नव्हताच. त्याला फक्त माझ्यामुळे भविष्यात त्याला होणारा फायदा दिसायचा. त्यासाठीच तो होता माझ्यासोबत बहुतेक. आमचं नातं एकतर्फीच होतं माझ्याकडून. त्याच्या बाजूने कधीच काही नव्हतं रे. तू प्रत्येक वेळी मला समजवायचा ना की शांतनू अप्पलपोटी आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी तो माझा फायदा उचलत आहे. मी त्याच्यासोबतचे नाते तोडावे, पण नेहमी मी तुला धुडकावून लावले. कित्येकदा त्याच्यामुळे आपल्यात भांडणे झाली तरी मला अक्कल आली नाही. मी इतकी शानच्या प्रेमात आंधळी झाले होते ना की त्याचे वाईट गुण ही मला तेव्हा दिसत नव्हते. त्याने कधीच आमचं नातं टिकवून ठेवायचे प्रयत्न देखील केले नाहीत, की कधी माझ्या आवडीनिवडी स्वभाव जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. तू म्हणतोस तसाच तो सेल्फ सेंटर्ड आहे. त्याला माझ्यात मुळीच रुची नव्हती. मी मात्र मूर्खासारखी आमचं नातं 9 वर्षे टिकवून ठेवत राहिले. किती प्रयत्न केले मी त्याला समजून घ्यायचे, पण नाही जमलं ते मला. एका झटक्यात तो आमचं नातं तोडून मोकळा झाला. त्याला काहीच फरक पडला नाही, पण मी मात्र रात्रंदिवस त्याच्या आठवणीत तळमळत राहिले. कित्येकदा मी त्याच्यासमोर माझ्या प्रेमाची भीक देखील मागितली, पण त्याचं पाषाण हृदय काही वितळलं नाही. मला वाटत राहिले की माझ्याच प्रेमात काही कमी होती, म्हणून तो मला सोडून गेला. मी गेली 2 वर्षे आमचे नाते तुटण्यासाठी स्वतःला दोषी मानत आले आहे. जीवा भावूक होऊन म्हणाली. रुधिरने एका बाजूने तिला मिठीत घेतले. तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. तिचा त्रास पाहून रुधिरच्या डोळ्यात देखील पाणी तरळले. जीवा, तुझ्या प्रेमात कमी नव्हती ग राणी. तोच कमनशिबी होता. त्याला कधीच तुझे प्रेम समजले नाही. तू दिसायला वर्गात सर्वात सुंदर होतीस. तुझ्या रूपाला हुशारीची जोड होती. वर्गातली कित्येक मुलं तुझ्यावर फिदा होती. तू कधीच तुझा पहिला नंबर सोडला नाहीस. त्या मुलांमधील एक शांतनू सुद्धा होता. तो कधीच तुझ्या प्रेमात नव्हता. उलट प्रेमाच्या नावाखाली नेहमी तो स्वतःचा फायदा करून घेत होता. तू कधी विचार केलास का की जो मुलगा एकदम ॲव्हरेज होता तो दुसऱ्या सेमिस्टरपासून कसा टॉप 10 मध्ये येऊ लागला? आणि तेव्हा सुद्धा तुला मी ही गोष्ट सांगितली होती, पण त्याच्या प्रेमात आंधळी होऊन तू त्यालाच डिफेंड केलंस आणि मला माझ्या म्हणण्याला उडवून लावलंस. आपण अमोकचा बड्डे साजरा केला तेव्हा त्याने तुला प्रपोज केलं आणि तू होकार सुद्धा दिलास. त्यानंतर तू त्याला स्वतःच्या नोट्स पुरवू लागलीस, त्याला टॉपिक समजावू लागलीस. तुम्ही प्रोजेक्ट पार्टनर्सही झालात. सगळी मेहनत तू करायचीस आणि तुझ्या मेहनतीवर तो पास व्हायचा. तू जरी तुझ्या प्रेमासाठी त्याला मदत करत असलीस तरी तो मात्र स्वतःच्या फायद्यासाठी तुझ्या बाजूला होता. नेहमी हेच होत राहिलं. आपली फर्स्ट इयरला मैत्री झाली. आपण तिघे कायम एकत्र फिरायचो. शांतनूला मी कधीच आवडलो नाही. त्याचं कारण हेच होतं की त्याला भीती होती, जर तू माझ्यासोबत राहिलीस तर त्याची पोझिशन धोक्यात येईल. म्हणूनच तर तो नेहमी तुला डेटवर घेऊन जायचा. माझ्यासोबत कधीच तो तुला येऊन द्यायचा नाही. मी कुठे सोबत जायचं म्हणालो की तो तुला घेऊन बाजूला जायचा. अशी कित्येक उदाहरणं आहेत ग. जाऊ दे आता त्या जुन्या गोष्टी. मला आता काहीच ऐकायचं नाही. तू प्रेम केलंस पण चुकीच्या व्यक्तीवर. आता झालं गेलं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर. हां, तशी तू केली सुद्धा आहेस आणि मी त्यासाठी प्रचंड खुश आहे.
रुधिरची जोडीदार म्हणून निवड करणं हा तुझ्या आयुष्यातला सर्वात बेस्ट डिसिजन होता. हिरा आहे तो. मी गॅरंटी देऊन सांगतो तुला की तोच तुझ्यासाठी योग्य जीवनसाथी आहे. त्याच्यासारखा नवरा मिळायला खूप नशीब लागतं. कधीच एकमेकांना अंतर देऊ नका. कायम सोबत राहा. आजवर जेवढे दुःख तुम्ही भोगले आहे ना, त्यापेक्षा कैक पटीने जास्त आनंद आणि सुख उपभोगाल तुम्ही एकमेकांच्या साथीने. मी खरंच खूप खुश आहे तुम्हा दोघांसाठी. अवनीश हसून आणि घाईवरून म्हणाला. जीवा आणि रुधिर एकटक एकमेकांकडे पाहत होते. बाकीचे पाहूयात पुढच्या भागात. खरंच फार नशीब लागतं अवनीश आणि जीवा यांच्यासारखी मैत्री मिळायला. तुमच्या आयुष्यात सुद्धा अशी मैत्री आहे का? असेल तर मला कमेंटमध्ये ते नक्की कळवा. मला ते ऐकायला नक्की आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तो शेअर करायला विसरू नका. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माझ्या कथेवर प्रेम करत राहा. धन्यवाद.